नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आरोग्य चक्र चालवत असताना अर्थचक्र बाधित झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले व्यवसाय आता सुरू झालेच पाहिजेत अशा भूमिकेवर व्यावसायिक येऊन ठेपलेले आहेत. सोलापूरच्या व्यापारी महासंघाने तर तशी ठाम भूमिका घेतली आहे आणि त्याआधी पुणे व्यापारी महासंघाने आणि त्याच्याच जोडीला मुंबईच्या व्यापारी महासंघाने सुद्धा राज्याच्या प्रमुखांना पत्र लिहून आता टाळेबंदी अधिक वाढवू नका आणि जर वाढवणार असाल तर त्यातून किमान व्यापाऱ्यांना वगळा अशी स्पष्ट मागणी केलेली आहे. सोलापूरच्या किरकोळ व्यापारी दुकानदारांनी तर स्पष्टपणे म्हटलंय की वाटेल ते झालं तरी 1 तारखेपासून 1 जून पासून ते दुकानं उघडणार आहेतच. पुनश्च हरिओम असं म्हणत पहिल्या लॉकडाऊनच्या काळाला अर्थात पहिल्या कोरोनाच्या लाटेच्या जवळपास व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी आणि जनसामान्यांच्या सोयीसाठी काही निर्णय घेतले गेले, पण नंतरच्या काळात ते कुठलेच निर्णय शासनाचे आदेश व्यापाऱ्यांच्याकडून पाळले गेले नाहीत असंही लक्षात आलं. एका बाजूला सुरक्षित अंतर ठेवणं, मास्क घालणं आणि संबंधित सुरक्षितता पाळणं, स्वच्छता पाळणं अशा प्रकारच्या सूचना सरकार देत असताना व्यापारी मंडळी हळूहळू त्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करताना दिसली आणि याचाच परिणाम दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच कोरोनाची दुसरी लाट जेव्हा आली तेव्हा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढलेला दिसला. अर्थात दुसऱ्या लाटेतला संसर्ग हा केवळ व्यापाऱ्यांमुळेच वाढला असं नाही, पण आत्ताच्या घडीला दुसरी लाट ओसरत असताना लॉकडाऊनच्या बाबत अर्थात टाळेबंदीच्या बाबत नक्की काय भूमिका घेतली जाणार हे अस्पष्ट असताना व्यापारी मात्र आता व्यवसाय बंद ठेवायला तयार नाहीयेत. मग या सरकारवर चिडलेले व्यापारी आता स्पष्टपणे व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीत आग्रही आहेत. अर्थात व्यवहार सुरू करण्याच्या बाबतीत आग्रही असलेल्या व्यापाऱ्यांनी आपली जबाबदारी सुद्धा लक्षात ठेवायला हवी. आजच्या लक्षवेधीमध्ये त्याचीच चर्चा. मग या सरकारवर व्यापारी चिडले. आपल्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत सोलापूरहून व्यापारी चेंबर संघटनेचे अध्यक्ष राजू राठी आहेत आणि मवियाच्या प्रतिनिधी तसंच काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आहेत. डॉक्टर हेमलता पाटील, आपल्याला मनापासून असं वाटतं का की राज्य सरकारनं व्यापाऱ्यांच्या वेदनेकडे लक्ष दिलं असतं तर आज व्यापाऱ्यांना चिडायची वेळ आली नसती? नाही प्रसादजी, कुठलंही सरकार लॉकडाऊन जेव्हा जाहीर करतं तेव्हा तो काही आनंदाने लॉकडाऊन काही जाहीर करत नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये जी संकट सरकार समोर येतात आणि आपण बघितलं की दुसरी लाट ही महाभयंकर होती. हे अत्यंत विध्वंसक ही लाट होती आणि याच्यामध्ये अनेक आपण बघितलं की अनेक नंतर कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले. म्युकरमायकोसिस सारखं कॉम्प्लिकेशन निर्माण झालं. अनेक लोकांचे मृत्यू झाले आणि ह्या सगळ्या कारणामुळे सरकारला दुसऱ्या लाटेमध्ये लॉकडाऊन हा जाहीर करावा लागला. आपण बघितलं की पहिल्या लॉकडाऊन नंतर जेव्हा पहिली लाट ओसरली तेव्हा सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी तो लॉकडाऊन उठवल्यानंतर सर्व पद्धतीची मुभा दिली गेली. दुसरी लाट आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे की सरकार व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवरती नक्की तोडगा काढेल, कारण कुठल्याही सरकारची अशी इच्छा नाहीये की अर्थचक्र हे बंद पडलं पाहिजे. हेमलता पाटील, आपल्याला आणि पर्यायानं आपल्या सरकारला असं वाटतं का की व्यापाऱ्यांची दुकानं आता उघडली पाहिजेत, एक नियम पाळून त्यांच्या व्यवसायाला मुभा दिली जाऊ शकते? करोनाची परिस्थिती बघितल्यानंतर आणि आता एक मला या ठिकाणी जरूर सांगावं लागेल की करोनाच्या पेशंटची संख्या जरी कमी होत असली तरी मृत्यू दराचं प्रमाण हे थोडंसं जास्त आहे आणि ते चिंताजनक आहे. म्युकरमायकोसिसचे जे पेशंट येतात तेही चिंताजनक आहे आणि त्याच्यावरची आपण सगळी परिस्थिती बघतोय. तरी देखील सरकार याच्यामध्ये व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही ठराविक वेळेचं बंधन घालू शकते किंवा काही नियमांचं बंधन घालू शकते. आणि आपण असं म्हणता आहात की ठराविक नियमांचं बंधन घालून आपल्या व्यापाऱ्यांना व्यवसायाची मुभा दिली जाऊ शकते. राजू राठी, आपल्याला हा पर्याय पटणारा आहे का?
मुळात हा पर्याय अस्तित्वात येईल असं आपल्याला वाटतं का? कारण मवियामध्ये जितके मंत्री आहेत तितके सगळेजण विविध प्रकारे टाळेबंदीच्या बाबत आपलं वेगळंच मत मांडतायत आणि यातून नक्की धोरण काय याबाबत गोंधळ दिसतोय. नमस्कार. पहिला मी जय महाराष्ट्राला मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही व्यापाऱ्यांच्या ह्या प्रश्नावर चर्चा घडवून आणली आणि सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आता मॅडमने म्हटलं ते गोष्ट खरी गोष्ट आहे की आपल्याला सेकंड लॉकडाऊन, सेकंड लाटमध्ये मोठं नुकसान झालंय आणि मोठ्या डेथ रेटमध्ये आपण सामना केलाय आणि सरकारने सुद्धा याला केलंय. परंतु 5/4/2021 पासून आपण जे दुसरा लॉकडाऊन डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये 6/4/2021 पासून सगळे बिगर जीवनावश्यक वस्तूची दुकानं बंद करण्यात गेली. जेव्हा हा नोटिफिकेशन काढला 5/4ला तेव्हा तो समजला नाही, लोकांना नंतर कळालं. त्याच्यामध्ये बी लोकांची नाराजगी वाढली. व्यापारी पूर्ण सहकार्य केलं. आमच्या सर्व संघटनांनी आमच्या व्यापाऱ्यांचे अनेक अडचणी असताना सुद्धा प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या, कॅबिनेटने दिलेल्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत पूर्ण 2 महिने आम्ही थांबलो आणि आज आम्ही ही मागणी ह्याच्यासाठी करतोय. गेल्या 10 दिवसामध्ये सोलापूरचं बोलण्यात झालं, सोलापूर शहराच्या डेथ रेट डाऊन झालाय. इथल्या प्रशासनाने आणि शासनाने जे उपाययोजना आणल्या त्यामुळे डेथ रेट कमी झालं आणि शहर आणि ग्रामीणमध्ये बी थोडं थोडं कोरोनाचे पेशंट कमी झाले. जिथे कोविड सेंटर केले तिथं सुद्धा आता पेशंट नाहीत आणि हे सर्व बाबीपासून अर्थचक्र सांभाळणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये व्यापार उद्योग हा मोठ्या प्रमाणात राठीजी, एक मिनिट. राठीजी, मला स्पष्टपणे आपण पटकन मुद्द्यावर या आणि मला सांगा, जर समजा राज्य सरकारच्याकडून 1 जूनच्या नंतरही टाळेबंदी कायम राहिली, जशी शक्यता गेले काही दिवस मंत्री व्यक्त करतायत, तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही दुकानं बंद ठेवणार आहात का? आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, महाराष्ट्रातील सर्व अपेक्स बॉडी, महाराष्ट्र चेंबर, कॅमेट, त्यानंतर फार्म, फटवा, ह्या सगळ्या संघटनेचं आम्ही काल एक अपेक्स बॉडी मिळवून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलंय आणि आम्हाला खात्री आहे की आजच्या कॅबिनेटमध्ये जी आता चर्चा चालू आहे, आपण त्याच्यावर लाईव्ह दाखवतच आहात, त्याच्यात काही ना काही निर्णय होईल हेमलता पाटील मॅडम सांगितल्यासारखं. पण माझं म्हणणं आहे, तुम्हाला जरी लवकर सांगायचं तर लसीकरण आज आलेलं आहे आणि झपाट्याने लसीकरण होत असताना आपल्या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये जास्त लॉकडाऊन परवडणार नाही, अर्थचक्र थांबवलं चालणार नाही. सोलापूर शहराच्या बाबतीत बोलायचं तर सोलापूर शहर हे कामगाराचं शहर आहे, बरोबर. पोट असणाऱ्या लोकांचं शहर आहे आणि याच्याकडे जर सरकार लक्ष दिलं नाही तर आम्ही संघटनेचे पदाधिकारी असून सुद्धा लोकांना थांबू शकणार नाही आणि लोक आम्हाला इथं बसू देत नाही. जसं एखादा मंत्र्याला हेमलता पाटील, आपल्याला कितपत इतका आग्रही विचार पटतोय आणि हा आग्रही विचार व्यवहार्य आहे असं वाटतं का? नाही, राठीजींनी जे सांगितलं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. त्यांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे आणि आपण हे बघतोय आणि त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे. त्यांनी जे सांगितलं की सोलापूरमध्ये मृत्यूदर कमी होते आणि करोनाचे पेशंट झपाट्यानं कमी होत आहेत. एक असा विचार सुद्धा आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा रिलीफ मिळालेला आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांना तेथे अधिकार देऊन त्या पद्धतीने तिथली दुकानं उघडता येतील आणि जे त्यांनी थोडक्यात हेमलता पाटील, सांगितलं आपण असं सुचवत आहात की ज्या राज्यात, म्हणजे राज्यातल्या ज्या भागामध्ये कोरोना कमी आहे तिथे वेगळा नियम लावायचा, जिथे कोरोना जास्त आहे तिथे वेगळा नियम लावायचा. हा विषय व्यापाऱ्यांना पटतोय का? हा व्यापाऱ्यांना पटतोय का? याची एकदा भूमिका जाणून घेऊयात. हेमलताजी, एकच मिनिट फक्त. राजू राठी, आपण सांगा, नियम तुमच्यासाठी आता जिल्ह्यानिहाय असावेत की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात एकच नियम हवाय? आमची मर्जी, आमची मागणी अशी आहे की जान आहे तो जान आहे, ह्या गोष्टीला मी मान्य करतो. परंतु आता पोझिशन अशी आहे की लोकांकडे पैसाच नाही, अर्थचक्र जर चाललं नाही तर तो घरच चालू शकणार नाही. आता जिल्हानिहाय म्हणलं तर जिल्हा अधिकारी सगळीकडे प्रयत्न करतायत, जिथं जिथं आटोक्यात आलेलं आहे. मी काय म्हणतोय, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून निर्णय सरकारने घेणं गरजेचं आहे आणि आज सरकार आमच्यापेक्षा जास्त त्या प्रश्नावर लक्ष देत आहे. शहर आणि जिल्हा वेगळं करणं गरजेचं आहे, मेट्रोपॉलिटन सिटीचा भाग वेगळा करणं गरजेचं आहे आणि अर्थचक्र सर्व राज्यात सुरू होणं गरजेचं आहे. आज जिल्हा बंदी आहे, दुसरीकडे राज्य बंदी आहे, एका राज्यातून जात नाही, ट्रान्सपोर्टेशन सगळीकडे चालू आहे आणि लोकांचं मालच जाणार नाही, विक्रीच होणार नाही, उत्पादन सुरू आहे. नाही, मग राजू राठी, पर्याय काय? राठीजी, पर्याय काय आहे? हेमलता पाटील काय म्हणतायत तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी 2 गोष्टी आपल्याला सांगितल्यात. एक तर मृत्यूदर आटोक्यात ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, दुसऱ्या बाजूला अर्थचक्र चालवणं ही जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने जिथे जसा कोरोनाचा प्रसार आहे तिथे तसा नियम लागू होऊ शकतो. हे पटणार आहे का व्यापाऱ्यांना? हो, पटेल ना. जिथं जिथं जर जास्त संख्या असेल तर तिथलं व्यापारी पण जास्त प्रेशर करणार नाही.
पण जिथं संख्या कमी झाली तिथंच जास्त प्रेशर करायला व्यापारी. आमचे व्यापारी बी नागरिक आहे. 99% आम्ही ग्राहक जरी व्यापारी असलो तर. एक वस्तू मी विकतो पण 99% खरेदी करतो. आणि आपण ह्या महाराष्ट्रात राहतो तर लोकांना सहकार्य करणं, शासनाला प्रशासनाला सहकार्य करण्याचं हेच आमच्या संघटनेचं काम आहे. हेमलता परंतु पाटील, इथे एक आणखीन महत्वाचा मुद्दा उपस्थित करायला हवा, तो म्हणजे संवादाचा. आपण पाहत असाल हेमलताजी, गेले 3-1 दिवस प्रत्येक मंत्री आपल्या पद्धतीनं लॉकडाऊन अर्थात Correct. टाळेबंदी राहणार नाही राहणार, राहणार नाही राहणार याबद्दल वक्तव्य करतोय. गरज आहे का इतक्या मोठ्या प्रमाणात मंत्र्यांनी येऊन गोंधळ वाढवण्याची आणि जनतेमध्ये नाही, भीती जन्माला घालण्याची? नाही, आता कॅबिनेटची मीटिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये निर्णय होईल. मुख्यमंत्री तो निर्णय सांगतील. आणि जसं राठीजींनी सांगितलं, मी एक 2 सेकंदामध्ये नाशिकचं उदाहरण देते. नाशिकमध्ये अभूतपूर्व परिस्थिती या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झाली आणि नाशिकचे पण राठीजीच होते. त्यांनी स्वतः सगळ्यांना आमच्याशी संवाद साधला आणि सांगितलं की मॅडम, आपल्याला जनता कर्फ्यू लागू केला पाहिजे. कलेक्टर जेव्हा निर्णय घेतील तेव्हा घेतील, पालकमंत्री निर्णय घेतील तेव्हा घेतील, परंतु आम्ही व्यापारी संघटना आम्ही ठरवतोय की अशा पद्धतीने नाशिकचं नाव खराब होणं चांगलं नाही. आणि हे व्यापाऱ्यांनी करून दाखवले. व्यापाऱ्यांनी त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मदत केली आणि सगळे आपण एकत्रच आहोत. बेसिकली हे अर्थचक्र जर चाललं नाही, लोकांचे संसार जर चालले नाही, तर ते सुद्धा विचार करणं सरकारला भाग आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की सरकार कुठल्याही पद्धतीने व्यापाऱ्यांना निराशजनक होईल असा कुठला निर्णय घेणार नाही. परंतु ज्या पद्धतीने म्युकरमायकोसिसचं आणि वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशनचं संकट येते, त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होईल आणि लवकरात लवकर त्या पद्धतीने सर्वांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल, कशी नियमावली आखता येईल, जसं जिल्हाबंदीचं सांगितलं. हेमलताजी, वाहनांना जर एकच मिनिट, याच्यात हस्तक्षेप यासाठी करतो कारण मला या निमित्ताने एक प्रश्न राठीजी यांना उपस्थित करायचा आहे. राठीजी, कसं आहे, दुकान उघडा दुकान उघडा दुकान उघडा असा सातत्यानं आग्रह व्यापारी करतायत. यापूर्वी एप्रिल महिन्यापासून जे जे नियम लागू झाले त्याचं पालन खळखळ का होईना करतायत. पण आता परिस्थिती त्यातली आणखीन एक लक्षात घ्यायला हवी. जेव्हा राज्य सरकार नियम आखून देतं त्या नियमांचं पालन व्यापारी अनेक ठिकाणी करत नाहीत. याबद्दल काय आपलं वक्तव्य आहे? आणि त्याच्याच जोडीला ही जबाबदारी सांभाळणं ही सुद्धा व्यापाऱ्यांनी आपल्या शिरावर घेतलेली जबाबदारी असायला हवी. सर, माझी कुटुंब माझी जबाबदारी आणि मी जबाबदार. या बाबतीमध्ये मी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने सर्व जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग पासून शहरामध्ये स्टिकर्स लावले, काम केले, आमच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केले. आता मी एक संकल्पना राबवू शकतो, माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसं माझं दुकान माझी जबाबदारी, ही संकल्पना सरकारने घोषित करावी आणि आमची दुकानं सुरू करावी. नाही, राठीजी, एक मिनिट, याच्यामध्ये माझं दुकान माझी जबाबदारी ही गोष्ट सरकारने घोषित करण्यापर्यंत वाट का पाहतायत व्यापारी मंडळींनी? मला एकच सुचवू द्यात आपल्याला. माझी आपल्याला अशी वैयक्तिकरित्या एक ग्राहक या नात्यानं विनंती आहे की मी जेव्हा आपल्या दुकानामध्ये येतो त्यावेळेला तिथलं वातावरण अत्यंत सुरक्षित ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे, व्यापाऱ्यांची जबाबदारी आहे. अनेकदा व्यापाऱ्यांच्याकडे मास्क नसतात, व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या माणसांच्या नाकावरचे मास्क गळून गेलेले असतात आणि सॅनिटायझेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी घेतलेली नसते. ग्राहकाची सुरक्षा ही व्यापाऱ्याची जबाबदारी नाही का? आहे की सर, आम्ही आमच्याकडे हे एसओपी पाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ह्या सुद्धा पुढे अजून कडक राहील. आता 60 दिवसाचं जे बंद झालेलं आहे याच्यातून व्यापारी बऱ्यापैकी शिकलेत. जे 10% लोक हे शिस्त पाळत नसतील ते बी पाहिलं, कारण आपण शिस्त नाही पाळलं तर आपल्याला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामना करावा लागतोय. शासन डायरेक्ट बंदच करून टाकतंय. ह्या गोष्टीमध्ये लोकांमध्ये भीती बसलेली आहे आणि आज सगळेजण म्हणतायत, तुम्ही ऐकलं असाल, अनेक व्यापारी संघटनेकडनं एकच वर्ड आहे, कडक निर्बंध लावा पण दुकान चालू करा. याचा अर्थ काय? नाही, असं कसं असू शकतं? असं कसं असू शकतं? हेमलता पाटील, ही प्रॅक्टिकल मागणी आहे का की कडक निर्बंध लावा आणि दुकान पण चालू ठेवा? असं नाही असू शकत. माझ्या दृष्टीनं तुम्ही 7-11 म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत जरी थोडासा निर्बंध सैल केला तरी तो कडक निर्बंध राहत नाही. मग जी आपल्याला यातून मार्ग काढायचे आणि मार्ग काढताना चांगल्या पद्धतीने जर मार्ग काढला, सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला तर मार्ग नक्की निघू शकतो. त्यांच्याकडनं खूप चांगल्या सूचना आल्या की माझं दुकान माझी जबाबदारी आणि व्यापारी जर चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत, मदत करायला पुढे येतात, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. मी असे अनेक नागरिक बघितलेत की सकाळी सकाळी रोज शेपूची ताजी भाजी पाहिजे म्हणून भाजी मंडईत जाणार आहे. त्यामुळे ही जबाबदारी नागरिकांची आहे, ही व्यापाऱ्यांची आहे, ही डॉक्टरची आहे, ही समाजामधल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आणि त्यातले मला असं वाटतंय की दुसऱ्या लाटेमध्ये सगळेच पळून निघालेत. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे कुठे ना कुठे या परिस्थितीमध्ये हेमलताजी, आपण स्वतः डॉक्टर आहात, नाशिक मधल्या प्रतिथयश डॉक्टर आहात, व्यापाऱ्यांच्याकडून
समाज जीवनात असलेल्या अपेक्षा सांगा, ज्या स्पष्टपणे बोलणं सुद्धा गरजेचं आहे. नाही, जसं त्यांनी आता राठीजींनी सांगितलं त्याच पद्धतीने की एक ठराविक वेळ दिला गेला पाहिजे. त्या ठराविक वेळेमध्ये तुम्हाला लोकांना डिस्टन्स ठेवून, मास्क हे करून, सॅनिटायझेशनची व्यवस्था करून अशा पद्धतीने तुम्ही ठराविक लोकांना एंट्री दिली पाहिजे. आता ऑनलाईन ज्या पद्धतीने किराणाच्या बाबतीत किंवा ऑनलाईन सगळं तो व्यवहार जास्तीत जास्त केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता जे आरोग्याच्या संदर्भामध्ये मेजर्स सगळे दिलेले आहेत, त्या जर सगळ्या गोष्टींचं पालन केलं आणि लोकांमध्ये पण तशा पद्धतीची शिस्त लावली की सकाळी 10 लोक आले पाहिजे, त्यांच्यामध्ये एवढं डिस्टन्स पाहिजे आणि अशा जर शिस्तबद्ध पद्धतीने केलं तर मला असं वाटतं की लोकही ऐकतील आणि व्यापाऱ्यांचंही नुकसान होण्यापासून सुटका होईल. व्यापाऱ्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा हेमलता पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत, त्या व्यवहार्य आहेत का आणि तशा पाळल्या जातील का? राठोजी, आपण बोला. मॅडमनी जी आम्हाला सूचना केल्या त्याचं आम्ही पूर्ण तंतोतंत पालन करू. आणि दुसरी गोष्ट सर असं सांगतो, आमच्या लग्नसराई गेली, रामनवमी गेली, गुढीपाडवा गेला, रमजान ईद गेली, हे सगळे सीझन गेल्यामुळं सगळं माल पडून आहे, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय. आता येणाऱ्या काळामध्ये पावसाळा सुरू होत आहे, पावसाळ्याचा माल भरलेला आहे, त्यानंतर कपड्याचं सगळं माल नुकसान होत आहे. लोकांमध्ये गारमेंट, इलेक्ट्रॉनिक बिझनेस, इलेक्ट्रिक बिझनेस, प्रत्येक भांड्याचे व्यापारी, चप्पल व्यापारी सर्वजण याच्यात नुकसान आहे. आणि अक्षर तिथे आपलं सगळ्यातलं मोठं सण गेलं, यामध्ये सरकारचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुसतं व्यापाऱ्यांचंच नुकसान झालं, कर पण गोळा झाला नाही. तर आम्ही एकीकडे म्हणत असतो की 4 लस आलेत, लसीकरण राबवा. मी स्वतः सोलापूर चेंबरच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेकडे मागणी केली, जेवढे मतदारसंघ आहेत, जेवढे वार्ड, जेवढे प्रभाग आहेत, त्या नगरसेवकाच्या माध्यमातून लसीकरण राबवा. आणि सोलापूरला मला सांगायला नव्हतं, ते सोलापूरचे आयुक्त पी शिवशंकर साहेबांनी सोलापूरमध्ये 32 लसीकरण केंद्र सुरू केले, जे नगरसेवक चालू करतात. त्याच्यात सर्व सामाजिक संस्थेमध्ये जास्तीत जास्त व्यापारी आहे, जे पुढाकाराने लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करतात. फक्त लसी आपल्याला उपलब्ध होत नाहीत. आणि मला जे महाराष्ट्रच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की हे सरकारला बरोबर मिळून आम्हाला काम करायचं. माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात राठीजी, आपण सरकारला सहकार्याची भूमिका घेत आहात आणि लसीकरणाचा मुद्दा काढलाय. मला आपल्याकडून एक जाणून घ्यायचं आहे, जितका कर्मचारी वर्ग तुमच्याकडे आतापर्यंत होता त्यातले किती जण आता परत येण्याच्या स्थितीत आहेत आणि त्यातल्या किती जणांचं लसीकरण झाल्यावरच तुम्ही त्यांना कामावर ठेवणार आहात? नाही, आता आमचे कामगार जर आले तर आम्ही पहिला RT-PCR आणि रॅट ह्या जे नियमाप्रमाणे त्यांना आम्ही टेस्टिंग करून कामाला ठेवू. आणि जे 45च्या वरचे आहेत, आम्ही मॅडमच्या माध्यमातून ते काँग्रेस पार्टीचे, सत्ताधारी पार्टीचे, त्यांना विनंती करतो की 18 ते 44च्या जे युवक आहेत त्यांना लवकरात लवकर लसीकरण करायला द्यावं. आज आपल्याकडे आता फायझर आणि स्पुटनिक ह्या लवकरच जर आल्या बाजारामध्ये तर याच्यातून प्रायव्हेटेशन करून आम्ही स्वतः खरेदी करून आमच्या कामगारांना लसीकरण करून देऊ. आणि लसीकरणासाठी सगळ्यात जास्त पुढाकार आम्ही घ्यायला तयार आहे. आणि याच्यामध्ये आमच्या सोलापूरचे महानगरपालिका सुद्धा आम्हाला तयार आहे, कलेक्टर साहेब बी तयार आहे आणि आमच्या पालकमंत्री सुद्धा याच्यावर लक्ष देत आहेत. ठीक आहे हेमलता पाटील, मला आपल्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकाच्या सुरक्षिततेसाठी थेट काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यातला एक भाग हा व्यापाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित आरोग्याचा आहेच आणि त्याचबरोबर ग्राहकांच्या बाबतीत काळजी घेण्याचा सुद्धा आहे. नाही, नक्कीच की जसे म्हणजे त्यांच्याकडे जे कर्मचारी आहेत त्यांची जर RT-PCR टेस्ट केली तर RT-PCR टेस्ट मधून बऱ्यापैकी आपल्याला कोण पॉझिटिव्ह आहे, कोण निगेटिव्ह आहे ते कळून त्याच्यावरती आपल्याला निर्बंध आणता येतील. आणि दुसरं जर लसीकरणाचं सांगितलं तर लसीकरण मिळण्यासाठी त्यांची तयारी आहे की आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करून घेऊ. आता मुख्य मुद्दा, कळीचा मुद्दा हा लसी मिळण्याच्या संदर्भातला आहे आणि ती सगळी चर्चा अनेक वेळा अनेक ठिकाणी झालेली आहे. आपल्याला वस्तुस्थिती माहीत आहे. परंतु त्यातूनही स्थानिक महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हा मार्ग काढण्याचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त लसी आपल्याला कशा उपलब्ध होतील आणि लवकरात लवकर कशा उपलब्ध होतील. जर लसी उपलब्ध झाल्या तर मग 45 वर्षाच्या पुढचा बॅरियरही राहणार नाही आणि 18 ते 45 सर्वांना, आपल्या 18 ते पुढच्या लोकांना सगळ्यांना लसी दिल्या जातील. आणि मला असं वाटतंय की आता आपण अशी अपेक्षा करता आहात की जशा लसी उपलब्ध होतील तशा पद्धतीनं लसीकरण होऊ शकतं. राजू, आपल्यासोबत राजू राठी आहेत. राजू राठीजी, मला एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल. राज्यभरामध्ये जिथे जिथे कोरोनाचा प्रसार जास्त आहे तिथे अजिबात दुकान न उघडणं, या बाबतीत व्यापारी तयार होतील का तिथे सुद्धा काही काळासाठी तुम्हाला दुकानं उघडी करून हवी आहेत आणि सरसकट सगळी दुकानं उघडी करून हवी आहेत? भूमिका काय आहे? आमची भूमिका म्हणजे प्रत्येक व्यापारीचे आपल्या जिल्ह्याच्या हिशोबाने प्रॉब्लेम आहे. आता एक गोष्ट लोकांना असं आहे की लस आली आहे, पहिला औषध नव्हतं, रेमडेसिवीर औषध आलेत, अनेक ट्रीटमेंट चालू झालेत
आणि दुसरी गोष्ट बिगर जीवनाशक आणि जीवनाशक असं 2 प्रकार शासनाकडनं केले गेले. नॉन इसेन्शियल जे छोटे छोटे मार्केट असतील तिथं नॉन इसेन्शियलची बी गरजा लागतात. कोणाला टॉवेल लागतंय, कोणाला कपडे लागतात, कोणाला चप्पल लागतात, कोणाला इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग लागतात. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अनेक वस्तू आता लोकांना लागणार आहे. तर याला काहीतरी 3-4 तास तरी दुकान त्यांना खोलून द्यायला पाहिजे जिथं जास्त केसेस आहे. जर तुम्ही बिगर जीवनाशकला 7 ते 11 देता तर त्यांना 9 ते 2 द्या. असं जर तुम्ही वेळ दिला, बँकिंग व्यवसाय आमचा चालू आहे. मॅडम बँकिंगला गेल्याशिवाय आम्ही काम करू शकणार नाही. आज बरोबर सगळं आहे. ऑनलाईन मध्ये आपण काम करू शकत नाही, पण बँकेला काम करतोय. आणि कामगाराला जे फंड्स येतात सरकारचे, केंद्र सरकारचे डीबीटीच्या माध्यमातून येतात, राज्य सरकारचे येतात. त्यानंतर आम्ही रेशनिंग घ्यायला जातो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत. आज जर बघायला गेलं तर गर्दी सगळीकडे दिसतेच. फक्त बिगर जीवनाशक वस्तूची दुकानं बंद आहे आणि ऑफिसेस बंद आहेत. सीए लोक पण त्रासलेत, वकील लोक आपल्याला पण त्रासलेत. आपल्याला राजू राठी, आपल्याला असं वाटतं का की मर्यादित वेळेत दुकानं उघडल्यामुळे दिवसभरात जी गर्दी विभागली जाऊ शकत होती ती गर्दी एका वेळेला येते आणि त्यातून संसर्ग वाढतो, त्यामुळे मर्यादित वेळेत दुकानं उघडण्याचा निर्णय व्यवहार्य वाटतोय का? आम्ही तर पहिल्या मुख्यमंत्र्यांना मान्य मुख्यमंत्र्याला आमचे अध्यक्ष मोहन गुरनाणी साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की वेळ कमी ठेवलं तर अडचणीच होतं. आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी बी स्पष्ट सांगितलं मला या गोष्टी आवडत नाही की वेळ कमी ठेवणं. वेळ जरा जास्त ठेवलं तर गर्दी कमी होईल नाही, लोक स्लॉट मध्ये येतील. आणि दुसरी गोष्ट की मला एक सांगायचं, आमच्यासारख्या शहरामध्ये जे छोटे सोयर आहे तिथं लोक बिगर जीवनाशक आणि जीवनाशक वस्तू सोबतच खरेदी करतात. एखादा ड्रेस घ्यायचा म्हणून परत त्यांनी घरी जाऊत नाही, कारण पेट्रोलचे दर 100 रुपयाच्या वर गेलाय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाहीये आणि लोकांना घरी जाऊन परत येण्यापेक्षा त्यांनी प्लॅनिंग करूनच निघतात. आणि बरं. रोज काय किराणा आता एक वस्तू पटकन लागत नाही प्रश्न त्यांना. हेमलता पाटील यांच्यासाठी आहे. आता तुम्ही राजू राठींची प्रतिक्रिया ऐकली असेल. ते म्हणतायत की दस्तूर खुद्द महाराष्ट्राच्या प्रशासकीय प्रमुखांनाच पसंत पडत नाहीये मर्यादित वेळेमध्ये दुकानं उघडी ठेवणं, मग तरीही राज्यभरात अशा प्रकारचे निर्णय लागू का होत आहेत? नाही, मी तुम्हाला जसं म्हटलं की लॉकडाऊन करणं किंवा दुकानं बंद ठेवणं हे कुठल्याही सरकारला आवडणारं काम नाहीये. परंतु परिस्थिती ज्या पद्धतीची येते त्या पद्धतीने सरकारला निर्णय घ्यावा लागतो. परंतु एक दिलासादायक गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून कोरोनाची दुसरी लाटेच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होते. आणि मला असं वाटतंय की त्या संदर्भात मध्ये जे आता राठी साहेबांनी इच्छा व्यक्त केली, सगळं व्यापाऱ्यांचा जो प्रश्न आहे ते सरकार नक्की त्यांना त्या पद्धतीने दिलासा देईल आणि मुख्यमंत्री याच्यावरती योग्य तो तोडगा काढतील. आता वेळेची मर्यादा काय ठेवायची, टाइम स्लॉट काय ठेवायचा, नियम काय घालायचे याबाबत चर्चा होऊन जेणेकरून व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, कुठेतरी अर्थचक्र परत सुरळीत होईल या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल. मॅडम आमचं अगदी. अजून एक छोटा सर माझं मॅडमला एक छोटा एक सत्ताधारी म्हणून मागणी आहे. कारण व्यापारी म्हणलं तर मागणी केल्याशिवाय बाईट मध्ये येऊन फायदा नाही. माझे व्यापारी बी बघतायत. आपल्याला 20 स्थिर आकार जे सवलत देतो म्हणून माननीय नितीन राऊत साहेबांनी सांगितलं होतं, यावेळेस तरी 20 स्थिर आकार मध्ये माफी देतो. ज्यांचं खरंच मीटर फिरला नाही त्यांना मीटर रिडिंग प्रमाणे बिल द्या, ऍव्हरेज बिल देऊ नका. हात जोडून आमची विनंती. आमच्या बँकेच्या कर्जाचे मोठ्या प्रमाणात आम्हाला कर्ज लागलंय. स्थिर भांडवल, खेळता भांडवला अभाव आहे. याला छोट्या व्यापाऱ्यांचा त्रास आहे. केंद्र शासन नाही तर राज्य शासन कोणी पण मदत करा. पण आज आपण एवढ्या अडचणीत आलेले व्यापारी जे वारंवार हात जोडून सांगतात, छोटे व्यापारी आहेत ज्यांचं आज कमवलं तर उद्याच पेट होते. मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांची तर हालत एवढी खराब आहे आज ते बोलू बी शकत नाही. ह्या अगदी. कोरोनानी सगळ्यालाच राजू ग्रासलेलं राठी आहे. यांची भूमिका मांडली जात असताना हेमलता पाटील यांच्याकडच्या वाऱ्यामुळे बऱ्याचदा खरखरमध्ये ऐकायला आली, पण जे राजू राठींनी सांगितलं त्याचा मी पुनरुच्चार इथं करतो जेणेकरून हेमलता पाटलांचं त्या नाही, नाही, मुद्द्यावरचं आश्वासन ऐकलं घेता मी. येईल. अगदी अगदी. ते प्रसादजी, राजू राठी असं म्हणाले प्रसादजी. की व्यापाऱ्यांना वीज बिलातही सवलत द्या, कारण आत्ताच्या घडीला गल्ला नसल्यानं वीज बिलांचा भार त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पडू लागलाय. हेमलता पाटील. नाही, सरकार अतिशय सहानुभूतीने या प्रश्नावरती विचार करेल, कारण त्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे आणि सरकार त्याच्यावरती नक्की विचार करेल. आपण बघितलं की मध्ये वादळ आलं, त्याच्यामध्ये सरकारला म्हणजे सरकारच्या समोर सुद्धा अनेक मोठे मोठे गंभीर प्रश्न आहेत, परंतु त्यातून सुद्धा हा जो महत्वाचा मुद्दा मांडला त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल, कसा दिलासा देता येईल त्या संदर्भामध्ये सरकार नक्की विचार करेल. आणि आम्ही सुद्धा आमचं म्हणणं, आपलं म्हणणं नितीन राऊतांपर्यंत नक्की पोहोचू, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू आणि आपण सांगितलं त्या प्रश्नावरती सरकारला आम्ही सहानुभूतीने विचार करायला मॅडम सांगू. अगदी, मॅडम मी अगदी. आभार व्यक्त करतो. मागच्या वेळेस आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोलापूरला आले, आम्ही चेंबरच्या वतीने निवेदन दिलंय. त्यावेळेस बी दादानी मला स्पष्ट बोललं की 20 प्रकारचा विचार आमचा चालू आहे
आदरणीय पवार साहेबांना बी आम्ही हे निवेदन दिलं होतं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे विरोधी पक्षनेते त्यांनी सुद्धा हे प्रस्ताव मांडला, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बी मांडला. आज सगळेच जण मांडत असताना निर्णय काय होत नाही असं व्यापाऱ्यामधून झालंय. आणि मला इथे चेष्टा मस्करी केली जाते आम्हाला. आम्ही जेव्हा पेपरला देतो की 20-30 आकार रद्द होईल आणि ज्यांचे खरंच मीटर फिरले नाही, ज्यांची दुकानेच उघडली गेली नाही, ज्यांचे कारखाने उघडले नाही, त्या लोकांना खरंच ते द्यायला पाहिजे. एवढं तुम्ही थोडा व्यापाऱ्यांच्या बाबतीत, व्यापाऱ्यांनी एवढं सरकारला सहकार्य केलं हेमलता आणि पाटील, थोडं विषय उद्योजकांसाठी बी काँग्रेसच्याच फायदा खात्यातला आहे, त्यामुळे तुम्हालाच त्या संदर्भात उत्तर द्यावं लागणार आहे. नक्की नाही, नक्की नक्की आपण जे सांगितलं ते नक्की आम्ही मंत्री महोदयांच्या कानावरती घालू आणि नक्की त्याच्यावरती विचार होईल. धन्यवाद. आपण दोघंही मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी राज्यामध्ये तर अजून एक- टाळेबंदीच्या अजून एक- संदर्भातले तर एक- निर्णय घेतले जात असताना व्यापाऱ्यांची अडचण सुद्धा लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका या कार्यक्रमात व्यक्त झाली आहे. लक्षवेधीमधल्या या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.